नमस्कार, मी अमोल जोशी. पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये, विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करत असतो. श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण केंद्र सरकारनं 500 आणि हजारांच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याचे शेअर बाजारावर होणारे परिणाम या विषयावर चर्चा करणार आहोत. ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया. शशांकजी, स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. रावले यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. चला तर आपण जाणून घेऊयात शशांक रावले यांच्याकडून. शशांकजी, केंद्र सरकारने जो 500 आणि 1000 रुपयांचा नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला, तर या निर्णयाविषयी आपल्याला काय वाटतं? आपलं मत काय याविषयी? माझं मत तर नक्कीच पॉझिटिव्ह आहे, कारण अशी पहिली सरकार जेवढं ठामपणे त्यांनी मत घेतलेलं आहे आणि हे केल्यामुळे अनेक गोष्टींचा फायदा होणार आहे. पहिलं जगण्यासाठी श्वास मिळणार आहे. का? कारण पहिली गोष्ट, इव्हन जर तुम्ही बघितलं तर इव्हन प्रॉपर्टीचे दर पण खाली होतील. का? कारण प्रॉपर्टीमध्ये जर बघितलं आपण तर 30-40% हा काळा पैसा फिरवता प्रॉपर्टीमध्ये. तर त्यामुळे तो जर मार्केटमध्ये उडाला तर कमीत कमी 15-20% आपले प्रॉपर्टीचे दर खाली हे यायलाच पाहिजे. इव्हन बाकीच्या वस्तू आहेत. इव्हन आज जर पाहिलं तुम्ही, जर मार्केटमध्ये जर एक्सेस ब्लॅक मनी जर पंप केला असेल किंवा एक्सेस पैसा, इव्हन हा पण प्रॉब्लेम होता की जो म्हणा खोट्या नोटा मार्केटमध्ये फिरवत्या. त्यामुळे जर जास्ती जर पैसा मार्केटमध्ये पंप केला असेल एक्सेस मनी, तर आपल्या रुपीचा व्हॅल्यू हा डेप्रिशिएट होतो आणि आपल्याकडे महागाईही वाढत जाते. तर हे असं मोदी सरकारने केल्यामुळे त्याच्यामुळे होईल की महागाई पण कंट्रोलमध्ये येईल आणि अशा ज्या गोष्टी आहे म्हणजे हायर एज्युकेशन, म्हणजे एज्युकेशनमध्ये थोडं स्वस्त होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला फायदा होईल ह्या सरकारच्या धोरणामुळे. सेकंडली, इव्हन माझं असं मत आहे की फक्त सामान्य माणसाला थोडाफार त्रास होतो, याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण हे जे केलं तर माझ्या हिशोबाने भरपूर चांगलं केलं आहे. बिलकुल. सामान्य माणसाचा आता तुम्ही जो उल्लेख केलात, तर महाराष्ट्रातनं वेगवेगळे जे रिपोर्ट्स आमच्यापर्यंत येत असतात, त्याच्यामध्ये जे शेतकरी आहेत किंवा छोटे व्यापारी आहेत किंवा ज्यांचा रोखीचा व्यवहार चालतो, असे जे इतर घटक आहेत, त्यांना याचा खूप त्रास होतोय. तर हा तात्कालिक त्रास आहे असं सुद्धा एकीकडे सांगितलं जातं. तर या सगळ्याविषयी, सामान्यांना जो त्रास होतो याविषयी आपलं मत काय? पहिली गोष्ट सांगायला आवडेल, मी कोल्हापुरात गेलेलो तर कोल्हापुरातले काही शेतकरी मला सांगत होते की बाबा त्यांच्याकडच्या बँका आहेत तिकडनं त्यांना नोटा बदली करून मिळत नाहीये. तर माझं सरकारला असं म्हणणं आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण शेतकरी हा देशाचा म्हणा ना बेस आहे. जर शेतीवाडीच झाली नाही, जर अन्नधान्यच पिकलं नाही, तर इकॉनॉमी किती वाढली, पैसा किती वाढला, तर फायदा काय, खाणार काय आपण? तर त्यांचा नक्कीच आपल्या सरकारने विचार हा केला पाहिजे. का? कारण त्यांच्या रोलिंगसाठी आता त्यांना ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंट वगैरे त्यांना किंवा हे चेक्स वगैरे त्यांच्याकडे नसतात ना, ते कॅशमध्ये छोटे मोठे व्यवहार ते कॅशमध्येच करतात, पण त्यांना नोटाच बदली करून मिळत नाही. त्यामुळे त्यांचा पूर्ण व्यवहार हा ठप्प आहे. तर माझं म्हणणं असं की त्यांनी सरकारने ह्याच्याबद्दल थोडासा विचार करावा. आणखीन एक गोष्ट आहे, बाबा सामान्य माणसाला त्रास झाला. इव्हन आणखीन एक सरकारने केलं होतं की ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला, तर ज्या नोटांचं जर प्रिंटिंग आहे, म्हणजे त्यांनी योग्य प्रमाणात नोटांचं प्रिंटिंग केलं पाहिजे. त्यामुळे लोकांना नोटा न पोचल्यामुळे त्यामुळे देखील लोकांना भरपूर त्रास झाले. त्रास झाले तर मला लोकांना एक गोष्ट बोलायची आहे. अनेक लोक आपण म्हणा ना देशभक्त स्वतःला म्हणत असतो, ओके, आणि अनेकदा मी पाहिलंय कुठे फ्री ऑफर लागली आहे किंवा काही असेल तर लोक तिकडे जाऊन लाईन लावतात. पण ज्यावेळी देशाच्या भविष्याचा आपण विचार करण्यासाठी आपल्याला त्यावेळी थोडासा त्रास पडतो की बाबा आपल्या बँकेमध्ये लाईन लावावी लागते. तर थोडे दिवस त्रास सहन करा ना, तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला त्याचा भरपूर फायदा होईल. तर जर तुम्ही खरे देशभक्त असाल तर तुम्ही म्हणा यावेळी आपली देशभक्ती ही टेस्ट होईल. तर जर थोड्या दिवस आपल्याला त्रास असेल तर आपल्याला काही हरकत नाही आहे ह्या गोष्टी जनरेट. पण ह्याच्यामुळे भरपूर गोष्टींना फायदा होणार आहे. आतंकवादला सुद्धा पूर्ण आळा बसलेला आहे. त्यामुळे खोट्या नोटांचा धंद्याला पण पूर्ण आळा बसलेला आहे. आणि इव्हन काळा पैसा हा भरपूर माझ्या हिशोबाने कंट्रोलमध्ये येईल. आणि त्यामुळे आजच्या डेटमध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बाबा बँकांकडे जास्ती पैसा आलाय, राईट. बँकांकडे भरपूर पैसा आलाय. एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी की बँकांचा जो पैसा आहे त्यातनं 90% हा पैसा ह्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना लोन देण्यामध्ये जातो. मी आणि तुम्ही मिळून किती घेणार लोन? 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख, ह्याच्याहून जास्त आपण काही लोन घेणार नाही, राईट. पण या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्या एक कंपनी 5-5, 10,000, 20,000, 50,000 कोटीचे लोन घेते, ओके, जे कदाचित एक भरपूर मोठं पॉप्युलेशन मिळून घेणार तेवढे एक कंपनी लोन घेते, ओके, राईट. तर एक जेव्हा कंपनी असते ती विचार काय करते की त्यांना 2 पर्याय असतात पैसे उचलणे. एक तर शेअर बाजार आहे आणि दुसरं आहे ते बँक. आजच्या डेटमध्ये एखादा बिझनेसमॅन असतो तो पहिला शेअर बाजाराला प्रेफर करतो, कारण ती थोडे सेफ आहेत पैसे उचलण्यासाठी. तर होतं असं की आजच्या डेटमध्ये बँकांकडे पैसा जास्ती आलेला आहे आणि तेवढं त्यांच्याकडे रोलिंग नाही आहे. तर त्यामुळे शक्यता आहे आणि जरूर शक्यता आहे आणि ऑलरेडी होतं. मी गेल्या
1.5-2 वर्षापासून मी लोकांना बोलतो की बँकांचे व्याजदर कमी होत जाणार आहे, तर बँकांची एफडीची गुंतवणुकीपासून थोडंसं लांब हटा आणि बाकी गुंतवणुकीकडे लक्ष द्या. तर आता तुम्ही बघा असाल, आत्ताच SBIने देखील आपल्या एफडीचा रेट कमी केला. इव्हन आणखीन पण कमी होत जाणार का, कारण बँकांकडे रोलिंगसाठी तेवढं गोष्टी नाही आहेत आणि त्यामुळे ते व्याजदर कमी करणार, ज्याने का लोक जास्तीत जास्त लोन घेतील. त्यामुळे आपल्याला देखील फायदा मिळणार की आपल्याला कमी व्याजदरामध्ये लोन अवेलेबल होणार. त्यामुळे आपली जी स्वप्न आहेत, मे बी घर घेण्याची, गाडी घेण्याची किंवा इतर काही गोष्टी असतील, त्या देखील आपली पूर्ण होऊ शकतात. खरं आहे. म्हणजे एकीकडे घरांच्या किमती, त्यातला ब्लॅक मनी कमी झाल्यामुळे घरांच्या किमती खाली येत आहेत आणि त्याचबरोबर बँकांचे व्याजदर सुद्धा खाली येत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सर्वसामान्यांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. तर एकूण देशासाठी जर आपण विचार केला, देशाच्या पातळीवर एक देश म्हणून, तर या निर्णयाकडे तुम्ही कसे बघता? देश म्हणून काय काय फायदे आपल्याला नजीकच्या म्हणजे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म मध्ये दिसू शकतात? शॉर्ट टर्ममध्ये थोडंसं नुकसान आहे. जर तुम्ही शेअर बाजारात देखील तर काही काही स्टॉक्स एक 15-20% खाली वगैरे आलेत, जसं इन्फ्रास्ट्रक्चरचे स्टॉक्स किंवा असे स्टॉक ज्यांच्यामध्ये ब्लॅक मनी रोलिंग जास्ती चालायचं, त्यांच्या स्टॉक्सना जास्ती इम्पॅक्ट आला. ऑलमोस्ट शेअर बाजार थोडंसं खाली आलं, तर त्याचा काही प्रॉब्लेम असं नाही. हीच खरी वेळ असते गुंतवणूक करण्याची. अनेक लोक मी पाहिले आहेत की जेव्हा शेअर बाजार वर जातं त्यावेळी गुंतवणूक करतात आणि जेव्हा खाली येतं तेव्हा आपल्या गुंतवणुका काढतात. इट्स रॉंग. जेव्हा खाली असतं शेअर तेव्हा गुंतवणूक केली पाहिजे, वर जातं शेअर तेव्हा गुंतवणूक आपल्या काढल्या पाहिजे. ओके. जेव्हा वर जातं त्यावेळी ते ओव्हर व्हॅल्यूड असतं मार्केट आणि जेव्हा खाली येतं ते अंडर व्हॅल्यूड असतं. म्हणजे ज्याची ती कॅपॅसिटी त्याच्यावरून तुम्हाला स्वस्त दरामध्ये तुम्हाला शेअर्स मिळतात, त्यावेळी खरी घेण्याची वेळ असते. आज ही खरी शेअर्स घेण्याची वेळ आहे. ओके. तर शॉर्ट टर्म मध्ये थोडा बिझनेसमध्ये इम्पॅक्ट पडतो आहे, कारण सगळ्यांचे रोलिंग स्टॉप झाले, सगळ्यांना काय करायचं यावेळी असं कळलंय. इव्हन मोठ्या मोठ्या कंपन्यांचे देखील प्रॉब्लेम आहे. पण लॉंग टर्म मध्ये आपल्या देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी हे भरपूर हेल्पफुल आहे. का? कारण गव्हर्नमेंटला चांगले टॅक्सेस पण मिळणार. आपली जर गव्हर्नमेंट स्टेबल असेल, गव्हर्नमेंट चांगले टॅक्सेस मिळाले, कदाचित उद्यातून गव्हर्नमेंट टॅक्सेस देखील कमी करायचा विचार करू शकते. त्या सामान्य माणसाला तो देखील फायदा आहे आणि त्यामुळे इतर गोष्टींची देखील डेव्हलपमेंट होणार. आणि जर आपली गव्हर्नमेंट स्टेबल आहे, भरपूर चांगलं झालेलं आहे, तर आजच्या डेटमध्ये आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल की जे FIIs आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, आज मला अनेक माझे क्लायंट्स देखील विचारतात की सर आता शेअर बाजारावर त्याचा इम्पॅक्ट काय, जो आपला आजचा विषय देखील आहे. तर माझं म्हणणं असं आहे तुम्हाला की आपलं जे भारतीय स्टॉक मार्केट आहे ते जवळपास 65-70% FIIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ह्यांच्यानी चालत आहे. त्यांचा मोठा हा पैसा आहे. ओके. जर ती लोक आता शॉर्ट टर्म मध्ये थोडासा पैसा ती लोक भारतातनं काढतायत, जर ती लोक पैसा भारतानं काढतात म्हणजे त्यांना थोडंसं बाबा स्टॅबिलिटी कमी वाटते की बाबा अजून भारत देश थोडंसं स्टॅबिलाइज होते, अस्थिर आहे, कारण या सगळ्या गडबडीमुळे. त्यानंतर परत ते आपल्या पैसे गुंतवायला सुरुवात करणार, कारण हे देशाच्या भल्यासाठी पाऊल उचल गेलेलं आहे हे त्यांना देखील माहिती आहे. पण परत ते आपला पैसा गुंतवायला सुरुवात करणार. तर त्यांचं जसं पाऊल असेल FIIs, त्या हिशोबाने इव्हन सामान्य माणूस सोडू शकतो बाबा शेअर बाजारावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण त्यांनी जर पैसा काढला तर शेअर बाजार थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे आणि त्यांनी जर पैसा टाकला असेल शेअर बाजार साहजिकच वर जाईल. आणखीन एक गोष्ट आहे, जर त्यांचा पैसा येतोय ओके FIIsचा, तर डेफिनेटली आपल्या देशासाठी आपल्या इकॉनॉमी फायदेशीर. का? कारण त्यांचा पैसा आला तरच कंपनीजना बिझनेससाठी पैसा मिळणार आणि कंपनीने चांगला बिझनेस केला तरच जाऊन गव्हर्नमेंटला चांगले टॅक्सेस मिळणार. वाया कंपनीज किंवा जे एम्प्लॉईज आहेत जे तिकडे जॉब करतात त्यांना देखील पगार मिळतो, ते पण जाऊन गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतात. असून गव्हर्नमेंटचा देखील फायदा होतो FIIs मुळे. तर FIIची जी मुवमेंट आहे त्यावर देखील आपण ठरवू शकतो की बाबा देशाच्या स्टॉक मार्केटवरती या ज्या मोदी सरकारच्या निर्णयाचा काय इम्पॅक्ट होईल आपण ठरवू शकतो. बिलकुल. सध्या जे शेअर मार्केट आहे, मागच्या विशेषतः मोदी सरकारने हा निर्णय घेतला त्यानंतर ज्या प्रकारची मुवमेंट्स बघायला मिळाली, जसं तुम्ही म्हणाल की इन्फ्रास्ट्रक्चरचे स्टॉक्स हे सगळे धडाधड खाली आले, बँकांचे जे स्टॉक्स होते ते सगळे वर गेले, ते सगळे हिरवे स्टॉक्स आपल्याला बघायला मिळाले. तर आत्तापर्यंत या निर्णयाचा जो शेअर मार्केटवर झालेला परिणाम आहे, तो परिणाम इथून पुढे किती काळ दिसत राहील असं आपल्याला वाटतं? शेअर बाजारावर याचा काय परिणाम होईल? ओके. एक गोष्ट सांगतो, ज्यावेळी हे मोदी सरकारने निर्णय घेतला, इव्हन त्यावेळी इव्हन अमेरिकेचे इलेक्शन झाले ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आले राईट. तर त्यांच्यामुळे देखील थोडंसं आपलं मार्केट खाली आलं. का? कारण त्यांचं म्हणणं असं आहे की ते त्यांच्या कंट्रीला पहिला प्रेफरन्स देतात, बाहेरच्या देशाला म्हणा त्यांच्याशी व्यवहार करण्यावर ते थोडं प्रेफर नाही करत, म्हणून मग ते आपल्या देशासाठी थोडंसं त्रासदायक, म्हणून थोडंसं मार्केट खाली आलं, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्यावेळी आम्ही देखील काही ट्रेडिंग नव्हतं, आम्ही एक दिवस शांतच बसलेलो की बाबा यावेळी काही काम नाही करायचं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जसं स्टॉक मार्केट खाली आलं आहे ठीक आहे, त्याच्यावर इव्हन जसं तुम्ही म्हणालात की बाबा बँकांचे स्टॉक, भलेही बँकांचे स्टॉक्स वर गेले असतील, एक गोष्ट लक्षात घ्या की जो बँक कशावर डिपेंडेंट, बँक शेअर बाजारावर डिपेंडेंट.
कारण बँका उचलून पैसा कंपन्यांना देतात. कंपन्या म्हणजे काय आलं, स्टॉक मार्केट. ओके, जर कंपन्या चांगल्या परफॉर्म करत नसतील तर बँका देखील टिकणार नाही. आता शॉर्ट टर्म मध्ये देखील बँकांचे शेअर्स थोडे वर जातात का, कारण बँकाकडे मोठा पैसा येतो, पण तो त्यांचा पैसा नाहीये, तो जनतेचा पैसा आहे. ते त्यातनं जेव्हा बिझनेस करतील आणि त्यातनं जे इन्कम कमवतील त्यावेळी तो त्यांचा प्रॉफिट असेल. पण हे शॉर्ट टर्म मध्ये भलेही बँकांचे शेअर्स वर गेले, बट लेट मी टेल यू, बँकिंग इज अ काइंड ऑफ हँडिकॅप सेक्टर. ते पूर्ण मार्केटवर डिपेंड आहे. जर मार्केटने परफॉर्म केलं तरच आणि तरच बँकावर जाणार, अदरवाईज ते वर जाऊ शकत नाही. तर आता जो तुम्ही बँकांमध्ये गुंतवायचा विचार करत असाल तर सांभाळून करा. नुसतं फक्त बँकांकडे पैसा आहे म्हणून गुंतवणूक करायला तर हे चुकीचा निर्णय असेल. मी स्वतःचं माझं म्हणणं असं असतं की मी माझ्या लोकांना बोलतो की जर तुम्हाला गुंतवणूक करायची स्पेशली शेअर्समध्ये तर बँकांचे शेअर्स कधीही घेऊ नये. का, कारण बँका उचलून पैसे देतात कोणाला, तर परत कंपन्यांनाच देतात, मे बी वाया शेअर्स किंवा मे बी वाया लोन. कंपन्यांनाच पैसे देतात. दीज आर मीडिएटर्स. तर आपण मीडिएटर्सकडे का द्यावे पैसे? ओके, त्यापेक्षा आपण स्वतः गुंतवणूक करू शकतो. आणि हे हाय बीटा स्टॉक आहे. हाय बीटा म्हणजे असे स्टॉक ज्याच्यावरती मार्केट म्हणजे इकॉनॉमीमध्ये काही गडबड झाली, चांगलं किंवा वाईट काही झालं, तर पहिला इम्पॅक्ट होतो तो बँकिंग स्टॉक्सवर आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टींवर. त्यामुळे आपल्याला एक सामान्य माणसाने सांभाळूनरित्या बँकिंगमध्ये गुंतवणूक करावी असं म्हणून. बिलकुल. शेअर ट्रेडिंग हा जो एक प्रकार आहे त्याच्यातून सर्वसामान्य माणूस पैसा कमावू शकतो. पण महाराष्ट्रात अनेकांना शेअर ट्रेडिंगचे बेसिक्स माहिती नसतात. तर त्याविषयी तुम्ही सांगा की शेअर ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याच्यातनं सर्वसामान्य माणूस कसा पैसा कमावू शकतो? ट्रेडिंग म्हणजे रोजचा व्यवहार, रोजची उलाढाल. आजच शेअर्स खरेदी करणं किंवा आजच विकणं किंवा 1-2 दिवसात विकणं, 1-2-4 दिवसात विकणं, त्याला बोलतात ट्रेडिंग. म्हणजे जे मुवमेंट होते मार्केटमध्ये, मे बी ड्यू टू इमोशन्स, मे बी ड्यू टू बाईंग अँड सेलिंग, और मे बी ड्यू टू न्यूज, जे इमोशनली जे शेअर्स फ्लक्च्युएट होतात त्या फ्लक्च्युएशन्सचा फायदा उचलणं म्हणजे ट्रेडिंग. आणि गुंतवणूक म्हणजे तुम्ही गुंतवणूक करताना कंपन्यांचे इमोशन्स खरेदी नाही करत, तुम्ही कंपन्यांचा बिझनेस खरेदी करता. आणि ज्यावेळी तुम्ही बिझनेस खरेदी करता त्यावेळी तुम्हाला इमोशन्स बघायची गरज नाही. जसं की आता हे झालं, मे बी थोडेसे शेअर्स खाली आले असेल तर तुम्हाला ते रोज बघायची गरज नाही, अरे आज खाली आले वर तुम्ही परत बाईंग करू शकता आणि ॲव्हरेज आउट करू शकता. आणि तुम्हाला लॉंग टर्ममध्ये दिसेल तुमचे शेअर चांगले वाढताना तुम्हाला फॉर शुअर दिसतील. आणखीन एक लोकांना एक भीती असते की बाबा शेअर बाजार खाली आले तर आपल्या गुंतवणुका लॉस होऊ शकतात का. तर लेट मी टेल यू, मानतो की जेव्हा शेअर बाजार वर जातं ना त्यावेळी चांगला प्रॉफिट होतो, पण ज्यावेळी शेअर बाजार खाली पडतं ना त्यावेळी डबल प्रॉफिट होतं. कसं करायचं ते आम्ही शिकवतो. त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही, मार्केट खाली गेलं तर लॉस, असं काही नसतं. खाली गेलं तरी भरपूर चांगले पैसे बनतात, वर गेलं तरी पैसे बनतात. फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे कसे बनवायचे ते पैसे. बिलकुल. ही चर्चा पण अशी सुरू ठेवूया. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण शशांक रावले यांच्याकडून 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणि त्याचा शेअर बाजारावर होणारा परिणाम याविषयी चर्चा सुरू ठेवणार आहोत. पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण जाणून घेतो आहोत शशांक रावले यांच्याकडून 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय आणि त्याचा शेअर मार्केटवर होणारा परिणाम. शशांकजी, गुंतवणूक म्हटलं की सोनं हा एक मोठा विषय असतो. तर सोन्यात गुंतवणूक करावी की करू? सोनं आणि गुंतवणूक या बाबतीत सध्याचं काळ आहे. आता आपण जर पाहिलं की अनेक लोक ज्यांच्याकडे ब्लॅक मनी होता त्यांनी लगेच दुसरा उपाय शोधला, तर गोल्डमध्ये गुंतवणूक ती लोक करायला लागले. तर आता जर तुम्ही काय गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तुम्ही गुंतवणूक करू नये माझ्या हिशोबाने गोल्डमध्ये. त्याच्यामध्ये 2 कारण आहेत. त्यातनं पहिलं कारण असं आहे की ऑलरेडी त्याचे रेट्स वरती गेले, कारण लोकांनी ऑलरेडी बाईंग सुरू केली. ओके, का आपला काळा पैसा संपवा म्हणून मग त्यामुळे ऑलरेडी त्याचे रेट्स वर गेले, त्यामुळे आता गुंतवणूक करण्यात अर्थ नाही. आणि सेकंडली, सोनं हा गुंतवणुकीचा प्रकारच नाही माझ्या हिशोबाने. इट्स नॉट अन इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट, इट्स अ हेजिंग प्रोडक्ट. हेजिंग काय असतं तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण आधीही सांगितलेलं आहे पण थोडक्यात सांगतो हेजिंग काय असतं. हेजिंग म्हणजे असा प्रकार असतो, समजा 2 ठिकाणी मी 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले, एका ठिकाणी 2 रुपये कमी झाले, दुसऱ्या ठिकाणी 2 रुपये वाढतात, दुसऱ्या ठिकाणी 2 रुपये कमी झाले, एका ठिकाणी वाढतात. म्हणजे इन शॉर्ट आपले इन्व्हेस्टमेंट्स इक्वल राहतात. म्हणजे दिस इज अ बॅलन्सिंग ऍक्ट. बॅलन्सिंग ऍक्टला बोलला आता हेजिंग. तर गोल्ड हा हेजिंगचा प्रकार आहे. तो कसा हेजिंगचा आहे, आमचे प्रशिक्षण शिबिर असतात त्यामुळे सर्व काही आम्ही शिकवतो. तुम्ही ते अटेंड करू शकता नक्की, तुमच्या स्क्रीनवरती नंबर येतच असतील. ओके, पण आता सध्या तरी गोल्डमध्ये गुंतवणूक करू नये. आणि जर तुम्ही करत असाल तर एवढंच तुम्हाला सांगेन की तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमधनं मॅक्झिमम 5 ते 8% तुमचा पैसा गोल्डमध्ये असला पाहिजे, त्याच्याहून जास्ती गोल्डमध्ये हा पैसा नसला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बिलकुल. सध्या जर आपण मागच्या महिन्याभरातलं महिन्या दीड महिन्यातली शेअर मार्केटची मुवमेंट बघितली तर त्याच्यामध्ये प्रचंड उलथापालथ बाजारांनी पाहिली. पहिल्यांदा जसं तुम्ही मगाशी म्हणालात अमेरिकन इलेक्शन्स, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या शक्यतेने मार्केट खाली पडलं होतं. पुन्हा ते आले हे निश्चित झाल्यानंतर पुन्हा एकदा ते अचानक वर येऊन स्थिर होत होतं. त्यात लगेच त्याच वेळी 500,000च्या नोटाबंदीचा पण निर्णय झाला. तर ह्या सगळ्याचा बाजारावर होणारा परिणाम पचवून आता मार्केट पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी सज्ज झालंय असं आपल्याला वाटतंय का?
आता इथून पुढचा महिना शेअर मार्केटची काय परिस्थिती असेल असं आपल्याला? एक गोष्ट सांगतो, जी 8,000 निफ्टी जी आहे त्याची 8,000ची एक सेंटिमेंटल लेवल होती, ती त्यांनी तोडलेली आहे. तर शक्यता आहे की आणखीन खाली येऊ शकतं मार्केट. तर तुम्ही एक शॉर्ट सेलिंग हा प्रकार असतो ट्रेडिंग म्हणून करताना, तुम्ही शॉर्ट सेलिंग करून भरपूर चांगले पैसे कमवू शकता. आम्ही देखील गेले काही दिवस अनेक शेअर्समध्ये शॉर्ट सेलिंग केलं. म्हणजे तुम्ही पडत्या भावामध्ये देखील तुम्ही पैसे कमवू शकतात. कसं ते आम्ही तुम्हाला प्रशिक्षणामध्ये सगळं शिकवतो. एक आणि दुसरी गोष्ट की भलेही तो शेअर बाजार खाली असेल आणि मार्केटमधला जो पैसा आहे, ओव्हरऑल जो पैसा तो फक्त दोनच गोष्टी मिळतो घुमून फिरून. म्हणजे तो बँकांचा असो, म्युच्युअल फंडचा असो, इन्शुरन्सचा असो, कुठलाही पैसा असो, ओके, ज्या कंपन्या आहेत, दीज आर ऑल सेकंडरी आयटम्स. पण जो मेन त्यांचा जो पैसा तो घुमून फिरून कुठे येतो, तर दोन गोष्टी. एक आहे इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि दुसरं आहे ते प्रॉपर्टी. ओके, तर आता सध्या प्रॉपर्टीमध्ये एक पहिले तर प्रॉपर्टीबद्दल सांगेन मी. प्रॉपर्टीमध्ये सध्या तुम्ही हात टाकू नाही. ओके, एक पुढचे 3, 4, 4, 5 महिने तर तुम्ही माझ्या हिशोबाने प्रॉपर्टी सध्या घेऊ नाही का. कारण झालं असं की आता प्रॉपर्टी मला काळा पैसा भले निघाला असेल, प्रॉपर्टीचे डिमांड्स कमी होणार, पण बिल्डर्स लगेच आपले रेट्स खाली घेणार नाहीत. त्यांना जेव्हा कळलं की बाबा डिमांड भरपूर कमी झाला, त्यानंतर ते रेट्स खाली घेतील. तर माझं एक 4-5 महिने माझ्या हिशोबाने थांबा, त्यानंतर प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा. आणि राहिला प्रश्न हा इक्विटीचा. आता प्रॉपर्टी नाही तर लोक कुठे गुंतवणूक करणार, तर इक्विटी. आणि इक्विटीमध्ये हा फक्त व्हाईट मनी चालतो, ब्लॅक मनी त्याच्यावर आपण टाकू शकत नाही, कारण सगळं चेकनी व्यवहार हे चालतात. तर जे मेन मोठे गुंतवणूकदार आहेत त्याचं दुसरं ऑप्शन राहतं ते शेअर बाजारच राहतं. तर तुम्ही भले ते शॉर्ट टर्मसाठी थोडं मार्केट भरपूर व्हॉलेटाईल देखील झालं का, कारण हे पहिल्यांदा असा निर्णय आला तर कोणालाही काही कळत नव्हतं कुठे काय करायचं. त्यामध्ये देखील आम्ही चांगले पैसे कमवले, पण थोडंसं तुम्ही जर थांबलात आणि त्याच्यानंतर इक्विटी इन्व्हेस्टमेंट चालू केले तरी काही प्रश्न आहे. लेट मी टेल यू, आमचं एक फायनान्स सेशन झालं. अनेक लोकांना, एक सामान्य व्यक्तीला कळत नाही की कधी गुंतवणूक सुरू करायची किंवा कधी नाही करायची. आणि सामान्य एका चांगल्या व्यक्तीला पण मार्केट, नो वन कॅन टाइम द मार्केट. बाबा मोदी सरकार असं काही डिसिजन घेणार होतं हे कोणालाही माहिती होतं का? कुठल्याही मोठ्या भारतातल्या अनालिस्टला माहिती होतं का की मोदी सरकार असं काही डिसिजन घेणार आहे? सो नो वन कॅन टाइम द मार्केट. आणि हेच कारण आहे की आम्ही एक अशी सिस्टम बनवली आहे शेअर बाजार की तुम्ही त्या सिस्टम तुझं पैसे गुंतवलेत तर मार्केट कुठे जाओ, गव्हर्नमेंट काही निर्णय काही हो, तुमची ओव्हरऑल ही गुंतवणूक जी आहे ती वाढतच राहणार. आणि एक सामान्य माणूस पण इझिली त्याच्यामध्ये ते काम करून चांगले पैसे, अशी आम्ही ती सिस्टम मार्केटमध्ये टाकली, ज्याने का इव्हन आम्हाला देखील इकॉनॉमी कुठे चालली ह्याचं ट्रॅकिंग ठेवायची गरज लागत नाही. ओव्हरऑल लोकांची गुंतवणुकी वाढतच जाते. आणि ती सिस्टम ऐकल्यानंतर लोक स्वतःच बोलतील की बाबा अरे असं तर आरामात पैसे बनवू शकतील मार्केटमध्ये. एवढी जबरदस्त चांगली सिस्टम आहे. बिलकुल. तुम्ही आता म्हणाल की रिअल इस्टेटमध्ये फिजिकली आत्ता तुम्ही पैसा टाकू नका, पण हाच जर एखाद्याला गुंतवणूक करायची असेल आत्ता आणि त्याच्याकडे सध्या काही पैसा उपलब्ध असेल सर्वसामान्य माणसांकडे, तर त्यांनी 3-4 महिने तो आता थांबणार आहे. घरांचे जागांचे भाव खाली येतील तोपर्यंत त्यांनी कशात गुंतवणूक करावी असं आपल्याला वाटतं की हे 3-4 महिने जो पैसा त्याच्या खात्यावर पडून राहण्याऐवजी त्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल, अशी काय काय ऑप्शन्स सर्वसामान्यांपुढे आहेत आता? ओके, एक छोटीशी गोष्ट सांगतो. जर तुम्हाला मे बी इक्विटी किंवा प्रॉपर्टी, जे मी मेन म्हटलं, जिकडनं मेन पैसा बनतो, बाकी मार्केटमध्ये काय नाही, जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर पैसा बनवायचा असेल ॲक्च्युअलमध्ये, म्हणून खरा पैसा नाही तर असं छोटं मोठं बनवायचं तर माझ्याकडे असे भरपूर ऑप्शन्स आहेत बनवणे. म्हणजे खरोखर जे ना, इफ यू वॉन्ट टू बिकम रिच, तर तुम्ही जर पैसा गुंतवता, तुम्ही पैसा गुंतवला म्हणून तुम्ही पैसे नाही कमवत, तर दोन गोष्टीमुळे पैसे कमवतात. एक तर आहे की तुम्ही रिस्क घेतली आहे म्हणून कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली, आयुष्यात कधी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावीच. आणि दुसरी गोष्ट पेशन्स. तुम्ही जेवढा पेशन्स ठेवता त्यामुळे तुम्ही पैसे कमवता. तर तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये जर गुंतवायला गेला तर आम्ही आयडियाज देऊ शकतो. शॉर्ट टर्म गुंतवायचं तुम्ही ट्रेडिंग वगैरे करून पैसे कमवू शकता, किंवा बाकी जे आहेत लिक्विड फंडात तुम्ही ठेवू शकता, किंवा शॉर्ट टर्म डेट फंडमध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता. पण त्याच्यामुळे तुम्हाला लिमिटेड इन्कम हे मिळेल. ओके, पण जर तुम्हाला खरोखर जर पैसे कमवायचे, आता आम्ही देखील काय केले, आम्ही आता प्रॉपर्टीजमध्ये आम्हाला इन्व्हेस्ट करता आम्ही थांबून राहिलोय. पुढचे 4-5 महिने आम्ही गुंतवणूक करणार नाही. एक, आणि जर शेअर बाजार जर गुंतवणूक करायची आहे, समजा तर तुमच्याकडे पुंजी असेल, काही जी पुंजी असेल, तर 100 मायनस युअर एज. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय असेल समजा 45, तर 100 मायनस एज इज हाऊ मच 55. तर मॅक्झिमम 55% हे ते शेअर बाजार ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी दोन्ही मिळून ते मॅक्झिमम 55% आपले पैसे लावू शकतात. ओके, ते एक साथ गुंतवू शकतात. कसे गुंतवायचे तर आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये सांगतो. आणि त्याच्यावरून जे बेटर ऑप्शन आहे ते म्हणजे मंथली इन्व्हेस्टमेंट. म्हणजे दर तुमच्या इन्कममध्ये एक छोटासा भाग, म्हणजे केवढा काढायचा भाग, ते आम्ही सर्व काही शिकवतो. ओके, आणि तो जर तुम्ही दर महिन्याला गुंतवत राहिला, ओके, मग त्यावेळी तुम्हाला हे बघायची गरज नाही की मार्केटची उलाढाल काय होते, मग कोणत्या गव्हर्नमेंट काय निर्णय घेतला. तुमचं ओव्हरऑल हा तुम्हाला फायदा होईल. कारण आपल्याला ही जी गुंतवणूक आहे ही 3-4-5 वर्ष ठेवायची आहे मिनिमम.
लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करताना. ट्रेडिंग करताना तुम्ही 1-2 दिवसात शेअर्स काढले म्हणून गुंतवणूक 3-4-5 वर्ष ठेवायची आहे. तर त्यामुळे हे जे शॉर्ट टर्म मध्ये ज्या होणाऱ्या उलाढाली आहेत त्यामुळे आपल्याला काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आता हा जो गव्हर्नमेंटने निर्णय घेतलाय, आता पूर्ण इकॉनॉमी स्टेबलाइज होईपर्यंत प्रत्येकाच्या नोटा जाईपर्यंत थोडासा टाइम तर नक्कीच लागेल, पण तेवढं आपल्याला सहन करावं लागेल. पण हे आपल्या देशासाठी म्हणणं ना आयुष्यभरासाठी भरपूर फायदेशीर आहे. बिलकुल. यासाठी तुमची प्रशिक्षण शिबिरं सुद्धा असतात, त्याविषयी आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पुन्हा स्वागत पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये. आपण गप्पा मारतो आहोत शशांक रावले यांच्याशी. शशांकजी, तुम्ही याचं प्रशिक्षण देता, तर हे नेमकं काय ट्रेनिंग असतं, कशा प्रकारचं प्रशिक्षण असतं? तुम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून कशा प्रकारे योग्यरित्या तुम्ही चांगले पैसे कमवू शकता ह्याचं आम्ही प्रशिक्षण देतो. उदाहरणतः समजा तुम्ही ट्रेडिंग करा असाल तर कोणी ट्रेडिंग करू शकता, ह्याला काही वयाची किंवा तुमची योग्यतेची मर्यादा काही नाहीये. तर तुम्ही ट्रेडिंग करून तुम्ही भरपूर चांगले पैसे कमवू शकता. उदाहरण घ्या की लाखामागे तुम्ही 3-4 हजार रुपये किंवा 10-20 मध्ये तुम्ही 700-800 रुपये सहजरित्या रोज कमवता. असं आम्ही ट्रेडिंगचे प्रकार तुम्हाला शिकवतो की माझे असे अनेक महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थी ज्यांनी हे करून भरपूर चांगले पैसे कमवतात. तर ट्रेडिंग आम्ही शिकवतो. आणि गुंतवणूक नुसतं शेअर बाजार नाही तर इतर ठिकाणी गुंतवणूक म्हणजे काही असो ते. आता आपण जे विषय मांडले ते कसे करायचे, कुठे करायचे, ह्याच्यावरून सावध कसं राहायचं, काय करायचं, असे काही मोदी सरकारने जसं निर्णय घेतला असं काही होणार असेल की झालं असेल तर ह्यावर कसं काय रिॲक्ट करायचं, सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज हे आमच्या प्रशिक्षणामध्ये दिलं जातं. आता ह्या सगळ्या कार्यशाळा होतात कुठे तर हे तुम्हाला सांगतो मी. आता सध्याची आमची परवावर म्हणजे 28 तारखेला म्हणजे सोमवारी जी आमची कार्यशाळा आहे ती आहे नाशिकमध्ये आहे. नाशिकला संध्याकाळी 5:45ची ही वेळ आहे. 5:45 ते 9:15 हा ही सेशन असणार आहे. तुम्ही नाशिकमध्ये येऊन कोणालाही जर तुम्ही शालिमार चौकात येऊन IMA हॉल कोणालाही विचारलं तुम्हाला कोणीही सांगेल. एवढा सोपा ॲड्रेस आहे. तुम्ही नाशिकमध्ये येऊन तुम्ही सेमिनार अटेंड करू शकता. आणि तुमच्या TV स्क्रीनवर नंबर तर येतच असतील आमचे. आणि नंतर जे आमचा 30 तारखेला सेमिनार आहे तो आमचा कोल्हापुरात आम्ही पहिल्यांदा घेतो आमच्या प्रशिक्षणात. तर तुम्ही नक्कीच अटेंड करा. आम्ही पहिल्यांदा सेशन तिकडे घेतोय. अनेक लोकांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की प्लीज घ्या म्हणून. तर कोल्हापुरात आपला सेशन आहे तो 30 तारखेला आहे, म्हणजेच बुधवारी आहे 30 तारखेला. ओके, 5:15 ते 9:15 आपली ही वेळ आहे. आणि कुठे आहे तो तुम्हाला सांगतो. तो आहे शाहू मल्टीपर्पज हॉलमध्ये, मार्केट यार्डमध्ये येऊन कोणाला तुम्ही विचारलं शाहू मल्टीपर्पज हॉल कुठे आहे तर कोणीही तुम्हाला सांगेल. स्क्रीनवर तुम्हाला ॲड्रेस येत असेल. आणि बाकी आमचे सेमिनार्स आहे ते पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये ठाणा आणि दादरमध्ये देखील आहेत. तर तुम्हाला दादर, ठाणा, पुणा, नाशिक किंवा कोल्हापूर कुठेही तुम्हाला सेशन अटेंड करायचे असतील तर आमच्या स्क्रीन्सवरती तुम्ही फक्त दिलेल्या नंबर फक्त एक मिस कॉल मारून सोडा किंवा मेसेज टाका. मिस कॉल मारला तरी भरपूर आहे. आणि तुम्हाला 1-2-3 दिवसात तुम्हाला SMS येऊन जातील. फक्त कोल्हापूर आणि जे नाशिक आहे त्याचा कदाचित तुम्हाला SMS येणार नाही. तुम्हाला डायरेक्टली त्या सेशनला यायचं. तुमच्या स्क्रीन्सवर ॲड्रेस आणि तुम्हाला बाकी सगळे डिटेल्स दिलेले असतील. बिलकुल. या कार्यशाळेविषयीची इतर जी माहिती असेल त्यासाठी पण तुम्ही नंबर दिलेला आहे. हो, नक्की. लोकांना त्याविषयी जर काही शंका असतील फीज विषयी किंवा इतर किती वेळ आहे वगैरे वगैरे. सेमिनार हे फ्री आहे, टोटली फ्री आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. ओके, तुम्ही डायरेक्टली त्या सेमिनार्स नाही होता आणि पूर्ण ही कार्यशाळा मोफत आहे. तुम्ही डायरेक्टली त्या सेशनला येऊ शकता. फ्री आहे सेशन. बिलकुल. तर आपण बघितलं की वेगवेगळ्या विषयांवर आज शशांक रावले यांनी मार्गदर्शन केलंय. आणि यातले महत्त्वाचे 2-3 मुद्दे सांगायचे झाले तर सोन्यामध्ये सध्या गुंतवणूक करणं टाळा. सोन्यामध्ये गुंतवणूक हा योग्य पर्याय नाही आणि सध्या तर तो बिलकुलच नाहीये. रिअल इस्टेटच्या जागांच्या किमती आता हळूहळू कमी होतील आणि अजून 3-4 महिने वाट पाहिल्यानंतर जागांचे भाव सुद्धा कमी होणार आहेत. आणि त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, कुठल्या वेळी काय निर्णय घ्यावा यासाठीचं प्रशिक्षण शशांक रावले यांच्या कार्यशाळांमधून होत असतं. त्याचे तपशील आपण आपल्या स्क्रीनवर पाहताय. या कार्यशाळांचा जरूर लाभ घ्या आणि श्रीमंत व्हा. धन्यवाद शशांक रावलेजी, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि हे सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तर पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.